साजूक तूप, त्याच्याशिवाय मजा नाही खिचडीला. पापड, लोणचं, नीट शिजविल्या खिचडी सोबत लाल वाळल्या तळल्या मिरच्या. नमस्कार, मास्टर सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. सकाळी कधी कधी आपल्याला भूक लागली असते आणि भूक लागली असताना आपल्याला असा ब्रेकफास्ट हवा असतो की आपल्याला नंतर जेवायचं नाही आहे, पण त्या ब्रेकफास्टवर सगळं निभवायचं आहे. किंवा दुपारच्या वेळी 4-5 वाजताची कुट्टण भूक लागते, अशा वेळी असा एखादा पदार्थ पाहिजे की रात्री जेवण मिळालं तरी ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे. आणि ज्वारीच्या सोजीची खिचडी असा तो प्रकार आहे. अप्रतिम आहे, सोपा प्रकार आहे. ना त्याला दह्याची गरज, ना ताकाची, ना कढीची. फक्त गरज आहे मन लावून करण्याची. चला सुरुवात करू. सगळ्यात पहिले जशी 2 वाट्या जर ज्वारी असेल तर आपण 5 वाट्या पाणी यामध्ये उकळत ठेवू. आणि आता ही ज्वारी तुम्ही बघत असाल ती रात्रभर भिजवून ठेवलेली ज्वारी आहे. ही आपण वाटून घेऊ. ही मिक्सरमध्ये केली तरी चालेल, पण आज मला असं वाटतं की चला पाटा वरवंटाचाही उपयोग करावा, मजा येते. साधारण 15-20 मिनिटाच्या अथक मेहनतीनंतर हे समोरचं धान्य आमचं वाटल्या गेलं आहे छान. आणि जी मजा ना मिक्सरवर वाटण्यात येते त्याच्यापेक्षा जास्त मजा पाटा वरवंटावर येते. खरी गोष्ट आहे. ते जेव्हा घर्षण होतं तेव्हा तो पदार्थ आपल्याशी बोलत असतो. खरी गोष्ट आहे. झालं. आता बघा, हा पाटा एवढा छान पद्धतीने आम्ही बनवला आहे की इथे ही किनार असल्यामुळे आपले पदार्थ बाहेर जात नाही. आणि नंतर धुवायला सुद्धा इथे गॅप ठेवलेले. हे धुवायचं आणि या गॅपमधून हे पाणी जे आहे ते बाहेर घालायचं. आहे की नाही मजा? तर हा मजेदार पाटा वरवंटा जर हवा असेल तर खालती नंबर दिला आहे, त्यावर संपर्क करा. तसा जड असतो त्याच्यामुळे मला वाटत नाही बाहेरगावी हा जाईल, पण जात असेल तर बघू आपण काय करता येईल. नागपुरात जर तुम्ही असाल तर तुम्हाला नक्की मिळेल विष्णूजी की रसोईमध्ये. उकळत्या पाण्यामध्ये आपण घालू थोडीशी हळद आणि थोडासा काळा मसाला, बारीक चिरलेलं आलं, थोडी हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, त्याच्यात जवळपास अर्धी वाटी तरी यामध्ये मी दही घालणार आहे, विष्णूजींचं मीठ आणि 5 ते 6 चमचे तेल. थोडी साखरही घालूयात आपण. यात दही जरी घातलं असलं तरी अर्ध लिंबू पिळायचं, म्हणजे दह्याचा आणि लिंबाचा एक वेगवेगळा मजा असतो तो तुम्हाला यामध्ये येईल. आणि तो मजा अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. आणि अनुभव घ्यायचा तर काय, रेसिपी करून पाहिजे, होय की नाही? चला. नंतर गाजर, फ्लॉवर, थोडी कोथिंबीर मी आत्ता घालतो आहे आणि थोड़े भरडलेले धने. अब देखिए कैसा मजा आता है इसका. ज्वारी, ही ज्वारी रात्रभर भिजवून मग आपण वाटून ठेवलेली आहे, एवढं लक्षात घ्या. आणि शेवटी अगदी कलर येण्यासाठी मी थोडंसं तिखट घातलं आहे, कारण आपण हिरवी मिरची आधीच यामध्ये घातलेली, एवढं लक्षात घ्या. एकदा उकळी आली की मंद आचेवर याला शिजू द्यायचं. मंद आचेवर याला आपण शिजवू एक 10 ते 12 मिनिटं. आणि एक छोटी टिप की अजून शांतपणे होऊ द्यायचं असेल तर हे भांडं बाजूला ठेवायचं. या गॅसचा जो स्टँड आहे दुसऱ्या बाजूचा तो यूज करायचा आणि त्याच्यावर पुन्हा हे भांडं ठेवायचं. म्हणजे आता तुमची खिचडी जळणार पण नाही आणि छान शिजेल. आणि दुसरी एक गोष्ट की याला मध्ये जर पाणी लागलं, असं होतं कित्येक वेळा की एक अंदाज वेगळा असतो, पण ज्वारी जुनी असते, नवीन असते, त्याच्यामुळे जर पाणी मध्ये लागलं, बाजूला पाणी गरम ठेवायचं आणि ते गरम पाणीच त्यामध्ये घालायचं. थंड पाणी जर टाकलं तर त्याची शिजण्याची प्रक्रिया बंद होते आणि मग चवीत फरक पडतो. भाताच्या बाबतीतही हीच प्रक्रिया लक्षात ठेवा.
साजूक तूप, त्याच्याशिवाय मजा नाही खिचडीला. पापड, लोणचं, करवंदाचा मस्त जॅम टाईप बनवलेला आहे, खिचडी आणि नीट शिजविल्या खिचडी सोबत लाल वाळल्या तळल्या मिरच्या. गोड करून घ्या जशा घेतल्या, हुलग्या देवा विदुरा घरच्या. गजानन महाराजांच्या कवनातलं हे एक पद आहे, आमच्या देशपांडे सरांनी लिहिलेल्या अकोल्याच्या. हे पद तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, रेसिपीज बऱ्याच वेळा पाहिल्या असतील तुम्ही. नसतील पाहिल्या तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा मास्टर रेसिपीज. नमस्कार.